अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या वतीने एक अनोखी गणपती मूर्ती साकारण्यात आलेली आहे। सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि ही एक सुंदर मूर्ती जी आहे ती मायक्रोलेस पासून जी आहे ती बनवण्यात आलेली आहे। ही सजावट जी आहे ती ही मायक्रोलेसची आपल्याला एकंदरीतच बघायला मिळते आहे। ही संपूर्ण धागा जो आहे तो गुलाबी कलरचा रंगाचा धागा जो आहे तो आहे आणि वरती फेटा जो आहे तो बसवण्यात आलेला आहे। त्यामुळे अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे। ही मूर्ती ज्यांनी बनवली आहे ते देखील ज्या सोसायटीचे कर्मचारी आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नेमकी काय संकल्पना त्यांची होती, काय सांगाल? ही मूर्ती तुम्ही साकारलेली आहे, काय संकल्पना या मागे? संकल्पना सर एकच आहे की दरवर्षी काहीतरी वेगळं गणपतीचं रूप सादर करायचं। त्या हिशोबाने या वर्षी आपण एक मायक्रोलेसची निवड करून मायक्रोलेस पासून मूर्ती साकारलेली आहे। तसेच सलग हे 25वे वर्ष आहे। दरवर्षी आपण वेगळं काहीतरी करण्याचा मानस आपला असतो। याच्या अगोदर आपण स्ट्रॉ, टिकल्या, चमकी, कुंदनचे खडे, काडी पेटीतील काडी, नंतर चिंचुके, कवड्या, शर्टची बटणं यापासून विविध प्रकारची अशी 24 रूपं साकारली व या वर्षीचं खास आकर्षण म्हणजे मायक्रोलेस वापरले आपण। हिला किती वेळ लागलेला आहे आणि किती मायक्रोलेस जे आहे ते वापरण्यात आलेले आहे? हिला साधारणतः एक 2-2.5 किलो मायक्रोलेस लागली। तर ते साधारण त्याला एक 1.5 ते 1.25 महिना टायमिंग लागतो त्यांना। किती फुटाची मूर्ती आहे? 3.5 ते 4.25 फुटाची मूर्ती आहे आणि रोज संध्याकाळी दैनंदिन कामकाज उरकल्यानंतर संध्याकाळी रोज 1 ते 1.5 तास देऊन मग ती मूर्ती तयार करायचं काम करण्यात येतं। तर निश्चितच आपण बघतो की साधारणतः दररोज 1 तास या मूर्तीला देण्यात आला आहे। त्यानंतर ही मायक्रोलेसची जी आहे ती मूर्ती सजवण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच अतिशय सुंदर ही मूर्ती जी आहे ती सर्वांना बघायला मिळते आहे। कॅमेरा कर्मकर कुणाल टीव्ही मराठी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।